देवाच्या वचनाकडे वळूया. एक छोटस वचन आपण वाचणार आहोत. करिंथकरास पत्र, पहिले पत्र, याचा 3रा अध्याय आणि त्याचं 9वं वचन आपण पाहणार आहोत. करिंथकरास पहिले पत्र, याचा 3रा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. त्या ठिकाणी असं म्हटलंय, कारण आम्ही दैवाचे सहकारी आहोत. तुम्ही दैवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. या ठिकाणी पाऊल करिंथकराच्या लोकांना पत्र लिहिताना एक विधान करीत आहे. तो असं म्हणतो, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. खर तर हे जे काही विधान आहे, आम्ही देवाचे सहकारी आहोत, हे सांगण्याची गरज का पडली, किंवा हे विधान करण्याची पाऊलाला गरज का पडली? तो जे काही विधान करीत आहे त्या विधानाला काहीतरी अर्थ आहे, किंवा त्याला एक प्रकारची पार्श्वभूमी आहे. आणि ती पार्श्वभूमी काय आहे ते जर पाहायचं असेल तर खरं तर आम्हाला करिंथकराच्या 3ऱ्या अध्यायातील, ह्याच 3ऱ्या अध्यायातील 3ऱ्या वचनापासूनचा भाग वाचायला पाहिजे. जर आम्ही तो भाग वाचला तर आम्हाला याचा संदर्भ कळतो. जेव्हा असा शब्द प्रयोग केला गेला की आम्ही देवाचे सहकारी आहोत, तर मुख्यत्वे या आम्ही शब्दामध्ये पौलाला कोण अभिप्रेत होतं, आपण त्या ठिकाणी त्या संदर्भात बघणार आहोत. खर तर पहिली 3 वचनं त्या ठिकाणी असं म्हणतात, बंधुजन हो, आत्मिकांबरोबर बोलावे, तसे तुम्हाबरोबर माझ्याने बोलवले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे बोलावे लागले. विश्वासणारे हे जे काही करिंथकराचे लोक आहेत ते जुने विश्वासणारे झालेले आहेत, आणि तरी देखील त्यांना त्या ठिकाणी तो असं म्हणत आहे की मला तुमच्या सोबत जसं आत्मिक लोकांबरोबर बोलावं असं बोलता आलं नाही. तो जसं दैहिकांबरोबर बोलावे असं मला बोलावं लागतंय, जसं बालकांबरोबर बोलावे असं बोलावं लागतंय. काय त्या ठिकाणी परिस्थिती होती की करिंथकराचे लोक दैहिक किंवा बालिश पद्धतीने वागत होते. पुढे असं म्हटले, मी तुम्हास दूध पाजिले, अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हास शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. बघा ना, त्या ठिकाणी पावलाला असं वाटतंय की हे जे काही लोक आहेत, करिंथकराचे विश्वासणारे आहेत, त्यांच्याविषयी तो म्हणतो की त्यांना मी दूध पाजत आहे, आणि तो म्हणतो मी त्यांना जोडान्न दिलं नाही. परत एकदा तो म्हणतोय की तुम्ही त्या ठिकाणी दुर्बळ आहात, तुम्ही अशक्त आहात, तुम्ही नव्हता आणि आताही सशक्त नाही, असं त्या ठिकाणी तो म्हणत आहे. तुम्ही अजूनही दैहिक आहात, तुमच्यात हेवा व कलह ही आहेत, यावरून तुम्ही दैहिक आहात की नाही, तुम्ही मानवी रीतीने चालता की नाही. हे असल्या प्रकारचं त्या ठिकाणी असं म्हणूया की रागावून बोलणं किंवा त्या ठिकाणी काठी वापरणं पाऊलाला का गरजेचं पडलं. तो म्हणत आहे की तुम्ही दैहिक किंवा बालिश आहात. आता बघा, त्या ठिकाणी 4थ्या वचनापासून पुढे आम्हाला 3ऱ्या वचनापासून 4थ्या वचनापासून पुढे आम्हाला बघायला मिळतं, कारण कोणी म्हणतो मी पाऊलाचा आहे आणि दुसरा एक म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, तेव्हा तुम्ही मानवच आहात की नाही. पाऊल त्या ठिकाणी करिंथकराच्या लोकांना असं म्हणतो की तुमच्यामध्ये गटबाजी आहे, तुमच्यामध्ये त्या ठिकाणी तट आहेत, तुमच्यामध्ये फूट आहे, आणि तुम्ही काय करता, तुम्ही असं म्हणतात की मी मी अपुल्लोसाचा आहे, काही जण म्हणतात मी पाऊलाचा आहे. जेव्हा तो असं म्हणतो ना की तुम्ही असा शब्द प्रयोग करता, मी पाऊलाचा आणि मी अपुल्लोसाचा, तेव्हा त्या ठिकाणी 9व्या अध्यायातल्या त्या आम्ही शब्दाचा अर्थ कळतो. तो आम्ही शब्द प्रयोग त्याने कोणाला केलाय, पाऊल आणि अपुल्लोस या दोघांना उद्देशून केलेला आहे. तो असं म्हणतो की आम्ही दोघेही देवाचे सहकारी आहोत. आणि जेव्हा सहकारी शब्द वापरला जातो तेव्हा याचा अर्थ असा आहे की दोघंही समान पातळीवर आहेत. बघा ना, त्या ठिकाणी अजून त्यानं 5 आणि 6 वचनामध्ये काय सांगितलंय. 5व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, अपुल्लोस कोण आहे आणि पाऊल कोण आहे, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेविला असे ते सेवक आहेत, ज्याला ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे
केवळ ते आहेत. मी लाविले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देवाने वाढविले. यास्त लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा देव, तो देव हाच काय तो आहे. थोडक्यात काय त्या ठिकाणी त्याला असं म्हणायचंय की अपुल्लोस कोणी नाही, काही विशेष नाही. त्याला म्हणायचं पाऊल कोणी नाही. हा जो काही शब्दप्रयोग आहे, खरं तर तिथे प्रश्न विचारलेला आहे. अपुल्लोस कोण आहे, पाऊल कोण आहे. प्रेरणा, जेव्हा आम्ही असा शब्दप्रयोग करतो तेव्हा आम्ही असं समजतो, आम्ही असं म्हणतो की ते कोणीच नाहीत किंवा त्यांना महत्व नाही, त्यांना काही किंमत नाही. खरं तर पाऊल स्वतःला महत्व घेत नाही आणि तो हेही सांगतो की अपुल्लोसालाही त्या ठिकाणी यामध्ये महत्व देण्याची गरज नाही. भानगड अशी होती की करेनकराच्या लोकांमध्ये एक अशी त्या ठिकाणी धारणा होती की आपण कोणाचे तरी त्या ठिकाणी गटाचे असावेत. खरं तर पावलानं या मंडळीची स्थापना केली होती म्हणजे पावलाच्या सेवेतून ह्या मंडळीला त्या ठिकाणी प्रभूनं उभारलेलं होतं. परंतु अपुल्लोस या मंडळीमध्ये सेवा करत होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा करत होता. त्यामुळे त्या ठिकाणी लोक पावलाचाही आदर करत होते आणि बरेच लोक होते जे अपुल्लोसाच्या सेवेने बरेच आकर्षित झाले होते किंवा प्रभावित झाले होते. खरं सांगायचं तर पावलाविषयी असं म्हणता येईल की पाऊल एक अतिशय नम्र असा सेवक होता. त्यानं जेथे जाईल तेथे सेवा केली आणि सेवा करत असताना त्यानं खरोखर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रभूलाच गौरव दिलेला आहे. अपुल्लोसाबद्दल जर बोलायचं झालं तर अपुल्लोस हा एक असा सेवक होता की जो अतिशय प्रभावी वक्तव्य असलेला होता. असं म्हणूया की तो वक्तृत्व प्रधान असा व्यक्ती होता आणि शिवाय त्या ठिकाणी त्याचं बोलणं, त्याचे विचार हे खूप चांगले आणि प्रभावी असे होते. त्यामुळे बरेच लोक त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्या ठिकाणी जणू काही दोन प्रमुख व्यक्ती निर्माण झाल्या. काही लोक असं म्हणू लागले मी पाऊलाचा आहे, काही जण म्हणू लागले मी अपुल्लोसाचा आहे आणि म्हणून पाऊलाला विधान करावं लागलं. तो असं म्हणतो, बाबांनो, अपुल्लोस कोणी नाही, बाबांनो, पाऊल कोणी नाही, तर आम्ही तर फक्त देवाचे सहकारी आहोत. प्रियानो, खरोखर ही जी काही बाब आहे की आम्ही देवाचे सहकारी आहोत, ही एक वास्तव आहे किंवा एक छानसं असं विधान आहे. तो त्या ठिकाणी वरच्या वाक्यांमध्ये असं म्हणत आहे की मोडा 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये, आपण 5व्या आणि 6व्या वचनामध्ये आपण बघितलं की पाऊलानं लावलं, अपुल्लोसानं पाणी घातलं आणि देवानं वाढवलं. प्रियानो, लावणारा कोणी नाही, त्याला तितकंसं महत्व नाही. ज्यानं पाणी घातलं त्याला महत्व नाही, कारण ते वाढावं, ते रोप वाढावं ही देवाची इच्छा होती आणि देवाने ते वाढवलं होतं. म्हणूनच असं म्हणता येईल की पाऊल आणि अपोल्लोसापेक्षा देव अधिक महत्वाचा आहे. मी पाऊलाचा असावा किंवा मी अपोल्लोसाचा असावा हे महत्वाचं नाही, मी तर ख्रिस्ताचा असावा हे महत्वाचं आहे. मी माझ्या परमेश्वराचा आहे, परमेश्वराचं लेकरू आहे हे महत्वाचं आहे. म्हणून त्याने त्या ठिकाणी असं म्हटलं, आम्ही सहकारी आहोत आणि तेही आम्ही देवाचे सहकारी आहोत. प्रिय, हे फार मोठं विधान आहे. आम्ही एकमेकांचे सहकारी तर आहोतच, परंतु असं विधान आहे की आम्ही देवाचे सहकारी आहोत. देवाचं सहकारी असणे म्हणजे काय, आपण काही गोष्टी या संदर्भात पाहणार आहोत. खरं तर ही आमच्यासाठी अतिशय धन्यतेची बाब आहे. जे प्रभूचे लोक आहेत त्यांना प्रभू आपले सहकारी म्हणतो. जे देवाचे लोक आहेत त्यांना देव आपले सहकारी म्हणतो आणि खरोखर तो स्वतः निर्माता आहे, खरोखर तो स्वतः नियंता आहे आणि तरी देखील तो आम्हाला कमी लेखत नाही. तो असं म्हणतो की आम्ही त्याचे सहकारी आहोत. प्रिय, सहकारी असणं म्हणजे समान त्या ठिकाणी महत्व असणं. परमेश्वर आपल्याला त्याच्या बरोबर त्या ठिकाणी महत्व देतो किंवा आपल्याला आपल्या बरोबर त्या ठिकाणी सहकारी असे गणत आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की आम्हाला त्या ठिकाणी बंधू किंवा त्या ठिकाणी मित्र असे शब्द प्रयोग केले गेले. प्रेरण प्रभू आमच्यासाठी असल्या प्रकारचे शब्द प्रयोग करत आहे. बघूया आम्ही की ह्या ज्या काही बाबी आहेत त्या नेमक्या काय आहेत. खरं तर मंडळीमध्ये जे लोक आहेत, नाही का,
त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येकाला एक वेगवेगळी सेवा दिलेली आहे. अर्थातच प्रत्येकाला वेगळं दान असतं आणि म्हणून प्रत्येक जण वेगळी सेवा करतो किंवा वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रभूच्या सेवेमध्ये लागलेला असतो. जबाबदारी वेगळी असेल, सेवा वेगळी असेल, परंतु लक्षात घ्या, आमचा जो हुद्दा आहे तो सारखाच आहे. असं नाहीये की कुणाला उंच हुद्दा आहे, कुणाला कमी हुद्दा आहे. आम्ही सगळे सहकारी आहोत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ख्रिस्ताचे, आम्ही परमेश्वराचे, आम्ही देवाचे सहकारी आहोत. खरं तर आम्हाला असा प्रश्न पडतो, की प्रभू आम्हाला सहकारी म्हणतो म्हणजे कोणत्या तरी कार्यामध्ये आम्हाला सोबत काम करणारे असे मानत आहे. आणि प्रियानो, कोणतं काम आहे? तर हे देवाच्या शेतातलं काम आहे. असं म्हणूया, हे देवाच्या बागेतलं काम आहे. जणू काही एक मंडळी, एक बाग असावी आणि त्या बागेमध्ये त्या ठिकाणी जणू काही माळ्यांना काम करण्यास ठेवलेलं आहे. अपुल्लोस आणि पाऊल हे जणू काही दोन माळी आहेत. एकानं जर रोप लावलं तर दुसरं पाणी घालत आहे. प्रभूची सेवा करत असताना जर समजा त्याच्या लोकांना, जे सेवा करत आहेत त्यांना आम्ही सहकारी म्हटलं तर किती चांगली गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता तेव्हा असं म्हणाला, पूर्ण झाले. माझा प्रश्न असा आहे की प्रभू आम्हाला सहकारी का म्हणतो? त्या ठिकाणी असं म्हटलंय की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना त्यानं आपली सेवा पूर्ण केली. तो म्हणाला, पूर्ण झाले. त्यानं जेव्हा तो असं म्हणाला पूर्ण झाले, तेव्हा सगळ्याच गोष्टी ज्या त्याला सोपवलेल्या होत्या, ज्या जबाबदाऱ्या, ज्या सेवा त्याला सोपवलेल्या होत्या, त्या त्यानं पूर्ण केल्या. त्याचं काम त्यानं पूर्ण केलं. परंतु प्रियानो, त्यानं केलेल्या कामानंतर आता आम्हालाही त्या ठिकाणी एक काम सोपवलेलं आहे. आता आम्हाला आमचं काम सुरू करून त्या ठिकाणी पुढे पुढे जायचं आहे. बघा, लक्षात घ्या, मी जेव्हा शुभवर्तमान पाहतो तेव्हा मला असं लक्षात येतं की जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर होता, तोपर्यंत होणाऱ्या सेवेमध्ये केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्तच असायचा. सर्व ठिकाणी आम्हाला असं बघायला मिळतं की सर्व ठिकाणी आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा केंद्रबिंदू होता. परंतु जेव्हा त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वर घेतला गेला, पुनरुत्थानानंतर जेव्हा तो वर घेतला गेला, तेव्हा आम्हाला हे पाहायला मिळतं की जे काही शिष्य होते, असं म्हणूया की ते यापूर्वी तितकेसे सक्रिय नव्हते. ते केवळ प्रभूच्या सोबत असायचे. ते मात्र त्या ठिकाणी अचानक इतके सक्रिय झाले. थोडक्यात आपण पाहूया पेत्राकडे. जेव्हा पेत्र त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वर घेतला गेल्यानंतर सेवा करू लागला, तेव्हा त्याचं काम बघून आम्हाला असं म्हणता येईल की तो अतिशय सक्रियतेने काम करत आहे आणि त्याची सेवा अतिशय प्रभावी होत आहे. आम्हाला पाहायला मिळतं की एका वेळेला तो संदेश देतो आणि जवळजवळ 3,000 लोकांचं तारण होतं. दुसऱ्या वेळी तो संदेश देतो आणि असं म्हटलंय की त्या ठिकाणी 5,000 लोकांचं तारण होतं. आणि त्या ठिकाणी प्रेषितांच्या कृत्यांमध्ये असं म्हटलेलं आहे की रोज प्रति दिवशी त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रभू आपल्या तारलेल्या आत्म्यांची भर घालत होता. ही जी काही सेवा आहे हे सांगते की त्या ठिकाणी हे जे काही काम चालू आहे, नाही का, ते जे प्रभूनं काम केलेलं आहे ते त्या ठिकाणी मी त्याचं वर्णन त्या ठिकाणी अशा प्रकारे करेल. प्रभूनं असं म्हणूया की कृपेचा हौद भरवून ठेवला. त्यानं आपलं काम पूर्ण केलं म्हणजे काय केलं माहिती का? एक कृपेचा हौद आहे, तो पूर्णतः तोंड भरून ठेवला. प्रियानो, फक्त हौद भरून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काम पूर्ण त्या ठिकाणी त्याचा वास्तविक फायदा होणार नाही. प्रभूनं आपलं काम पूर्ण केलं, त्यानं हौद भरून ठेवला. आता काय करायचं आहे? आता हा जो काही भरलेला हौद आहे, त्यातलं पाणी अनेकांना त्या ठिकाणी द्यायचं आहे. असं म्हणूया, ते डिस्ट्रिब्यूट करायचं आहे. इतरांना वाटप करायचं आहे आणि ते वाटप करण्याचं काम त्यानं आम्हाला सोपवलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी हे जग सोडून वर स्वर्गामध्ये घेतला गेला. तत्पूर्वी त्यानं आपल्या शिष्यांना सांगितलं की संपूर्ण जगाला जाऊन तुम्ही सुवार्ता सांगा. रेनो, आम्ही त्याचे सहकारी कशा प्रकारचे आहोत? त्यानं आम्हाला सेवा सोपवलेली आहे. त्यानं त्याचं काम पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्यानं आता आम्हाला जबाबदारी दिलेली आहे की आता आम्ही आमचं काम करावं. आम्ही देवाची सुवार्ता, देवाचं वचन त्या ठिकाणी लोकांपर्यंत न्यावं. जी कृपा त्यानं आमच्यासाठी त्या ठिकाणी साठवून ठेवली आहे, ती कृपा आता आम्हाला वाटायची आहे, नाही का? बघा ना,
जेव्हा आम्ही प्रभूचे सहकारी बनतो तेव्हा त्या ठिकाणी तो आम्हाला काय म्हणतो. जर समजा तुम्ही योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 21वं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी तो असं म्हणतो, मी सेवक आहे, नाही का. जसं मी सेवक आहे, तुम्हाला मी सेवक बनवत आहे. काय म्हटला तो, जसे पित्याने मला पाठविले तसे मी तुम्हाला पाठवित आहे. काय म्हटलंय, जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो. याचा अर्थ असा की मी सेवक म्हणून या भूतलावर आलो. आता मीही तुम्हाला सेवक म्हणून पाठवित आहे. तो सेवक आहे. तो म्हणतो तुम्हीही सेवक आहात. प्रभू म्हणतो आपण सहकारी आहोत. प्रियानो, आम्ही देवाचे सहकारी आहोत. आणि जर समजा आम्ही त्याचे सहकारी आहोत तर जसं आम्ही सेवा करीत, जशी त्यानं सेवा केली, आम्हाला ही सेवा करणे आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मोठ्याने आरोळी मारूल असं म्हणाला. जर आम्ही मत्ती कृष्णवर्तमानामध्ये आलो तर आम्हाला तिथं बघायला मिळतं, तो असं म्हणाला की माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. कारण ते त्या ठिकाणी माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे. का बरं माझं जू सोयीचं आहे, का बरं माझं ओझं हलकं आहे, का बरं तुम्ही तुमच्यावर ते घेतलं पाहिजे. तो म्हणतो की मी तुम्हाला सेवेसाठी पाचारण करत आहे, मी तुम्हाला बोलवत आहे, माझं सेवेचं जू तुम्ही आपल्यावर घ्या. ते हलकं आहे, ते सोयीचं आहे, ते सोपं आहे. याचं कारणच हे आहे की ते ओढण्यासाठी मी तुम्हाला मदत करीत आहे. प्रियानो, तो आमचा सहकारी कसा आहे. खरं तर असं म्हणूया की आम्ही प्रभू बरोबर काम करतो. पुढे असं म्हणता येईल की प्रभू आमच्या बरोबर काम करतो. आम्ही प्रभूची सेवा करत असताना प्रभू आम्हाला त्या सेवेमध्ये अशा प्रकारे कृपा पुरवतो किंवा अशा प्रकारे मदत करतो की तो आमचा सहकारी बनतो. प्रियानो, जर आम्हाला हे पाचारण आहे तर आम्ही त्या पाचारणाचा त्या ठिकाणी विचार करून त्याचे सहकारी म्हणून प्रभूला त्या ठिकाणी प्रभूची सेवा करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही जी सेवा करतो त्याला आम्हाला यश मिळतं का, नाही का, आणि मिळेल का, हा प्रश्न आहे की आम्हाला यश मिळेल का. प्रिय गिदोनाला हा प्रश्न पडला होता. परमेश्वर त्याला त्या ठिकाणी असं म्हणाला होता की त्या ठिकाणी दूत त्याला म्हणाला होता की परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोनानं असा प्रश्न विचारला होता, जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर मग आमच्यावर ही विपत्ती का आली. त्याचा प्रश्न होता की परमेश्वर आमच्याबरोबर तर आमच्यावर विपत्ती का आली. त्यानं परमेश्वर म्हणत आहे की मी तुझ्या बरोबर आहे आणि मी त्या ठिकाणं तू जे काही लढशील ते कसं लढशील. त्याला सांगितलं होतं की तू एका पुरुषाला मारावं असं त्या ठिकाणी मिद्यानांना मारशील. प्रणव, एका जणाला मारावं असं तू अनेकांना मारशील. म्हणजे जणू काय एका फटक्यामध्ये तू अनेकांना मारशील. हे कधी शक्य आहे. लढण्यासाठी कोण जाणार आहे. तो म्हणतो की गिदोना तू जा लढण्यासाठी, पण तुझ्यासाठी लढणारा कोण आहे तर मी आहे. परमेश्वर म्हणतो मी तुझ्यासाठी लढणार आहे. परमेश्वर आम्हाला म्हणतो की मी तुमच्या बरोबर लढणार आहे. आमचा प्रभू आमचा सहकारी आहे. आमचा प्रभू आमच्यासोबत लढणारा लढवय्या आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही माझे सहकारी आहात, माझ्यासोबत तुम्ही काम करीत आहात. प्रियानो, जर आम्हाला यश मिळत नसेल, नाही का, तर आम्हाला असा प्रश्न पडतो की आम्हाला यश का मिळत नाही, याचं कारण काय असेल. खरं तर आम्हाला यश मिळत नाही याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये कदाचित माझा आळशीपणा असेल, कदाचित माझा निष्काळजीपणा असेल, कदाचित माझ्या सेवेचा दर्जा त्या ठिकाणी खरं तर पाहिजे तसा नसेल, माझं जीवन पाहिजे तसं नसेल, किंवा माझ्यामध्ये कुठेतरी अविश्वास असेल. हे जरी खरं असलं तरी बऱ्याचदा आम्ही पूर्ण विश्वासाने, पूर्ण ताकदीने, पूर्ण त्या ठिकाणी प्रयत्नानं जेव्हा आम्ही त्या ठिकाणी सेवा करत असतो तरीही आम्हाला कधी कधी यश मिळत नाही. त्या ठिकाणी जेव्हा आम्हाला यश मिळत नाही तेव्हा आम्हाला प्रश्न पडतो की आम्हाला यश का मिळत नाही. आमच्यासोबत परमेश्वर नाही का. परमेश्वर आमच्या सोबत असतो, परंतु परमेश्वर त्या ठिकाणी हे ठरवतो की समोरच्या व्यक्तींचाही विश्वास किंवा समोरच्या लोकांचाही विश्वास त्या ठिकाणी असला पाहिजे.
खरं तर जर समजा समर्थांचा विश्वास नसेल, तो त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये तो विश्वास निर्माण होत नसेल, तर त्या ठिकाणी सेवेला यश येत नाही. असं प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पण घडलं. आम्ही पाहतो की जेव्हा तो आम्ही मार्क शुभवर्तमानामध्ये येतो, तेव्हा 6व्या अध्यायाच्या 5 आणि 6 वचनामध्ये, मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 5 आणि 6वं वचन त्या ठिकाणी आम्ही बघत आहोत. तिथे काय म्हटलंय पहा. मार्क शुभवर्तमान 6वा अध्याय 5 आणि 6. तिथे असं म्हटलेलं आहे, त्याने थोड्याशा रोग्यांवर हात ठेवून त्यांस बरे केले. याशिवाय कोणताही पराक्रम तेथे त्यास करीता आला नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. काय म्हटलंय? जेव्हा तो स्वदेशी आला, जेव्हा तो आपल्या गावात आला, तेव्हा त्याने जी सेवा केली त्यामध्ये त्या ठिकाणच्या लोकांचा अविश्वास असा होता की त्याला फार मोठा चमत्कार करतात. अहो, प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा त्या लोकांच्या अविश्वासामुळे फार मोठं कार्य त्या ठिकाणी करता आलं नाही किंवा झालं नाही. जर कदाचित आमच्याकडूनही असं होत असेल, आम्ही खूप प्रयत्न करूनही आम्हाला यश मिळत नसेल, तर आम्हाला त्या ठिकाणी असं म्हणावं लागेल की प्रभूची इच्छा आहे. त्या लोकांचा विश्वास असल्यामुळे तिथे कार्य होत नाही. प्रियानो, आम्ही दुसरे करिंथ याचा 6वा अध्याय आणि पहिलं वचन वाचतो आणि तिथे परत एकदा असा उल्लेख आहे, आम्ही त्याच्यासह कार्य करीत आहोत. आम्ही परमेश्वरासोबत, आम्ही देवासोबत कार्य करत आहोत. प्रभू येशू बरोबर कार्य करीत आहोत. आम्ही त्या ठिकाणी त्याचे सहकारी आहोत. आम्ही प्रभूचे आभार मानूया की तो एवढा महान असतानाही त्यानं आम्हाला आपले सहकारी बनवलं आहे. आणि जर आम्ही सहकारी आहोत, तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला कष्ट करण्याची आणि कार्य करण्याची गरज आहे. असल्या प्रकारचं कार्य करण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य करो. धन्यवाद.